नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. धीरज बोरकर पुन्हा एकदा सफर आभासी जगाची या साहित्य उत्सवद्वारा निर्मित शृंखलेच्या 16व्या भागात आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि मागच्या आठवड्यात जे काही आपण बोललो ऑनलाईन शॉपिंगबद्दल, कशी ऑनलाईन शॉपिंग करावी आणि चालू घडामोडींमध्ये फेसबुक, व्हॉट्सॲप, सिग्नल या सगळ्या ॲप्समध्ये जो गोंधळ उडाला आणि त्याच्यातून मार्क झकरबर्ग हे फेसबुक आणि व्हॉट्सॲपचे मालक यांची जी फजिती झाली, त्या सर्व गोष्टींवर चर्चा केली. आणि ऑनलाईन शॉपिंगमध्ये ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात प्रायमरी लेवलवर, प्राथमिक दृष्ट्या बघता, त्यांच्यावर चर्चा करून अशी घोषणा केली होती मागच्या आठवड्यात. मी असं हिंट दिली होती की आपण आता डिव्हायसेसच्या हिस्ट्रीकडे वळूया, ज्या यंत्रांमुळे आपण आभासी जगात प्रवेश करतो. आणि आभासी जग हे आपल्यासाठी कुठेतरी वास्तविक जग बनत चाललेलं आहे, कारण की आपण खऱ्या वास्तविक जगापासून दूर होत चाललेलो आहे. त्याचं कारणच या सगळ्या डिव्हायसेस, ही सर्व यंत्रे आहेत. आणि या यंत्रांच्या कनेक्शनलाच आपण आभासी वर्ल्ड व्हर्च्युअल वर्ल्ड किंवा आभासी जग म्हणतो. हे आपण बघितलेलंच आहे आधी. कनेक्टिंग कम्प्युटर्स है ना. द नेटवर्क विच कनेक्ट्स कम्प्युटर्स इज कॉल्ड इंटरनेट. तर हे आता कम्प्युटर्स व्यतिरिक्त अनेक डिव्हायसेस, ते कम्प्युटर्सच आहेत, संगणकच आहेत, पण त्यांची नावं बदलली गेलेली आहेत. स्मार्ट टी व्ही असो तुमचा, किंवा तुमचा मोबाईल असो, किंवा तुमचं कम्प्युटर इटसेल्फ, पर्सनल, डेस्कटॉप, लॅपटॉप, बऱ्याच गोष्टी, बरेच मोठमोठे सुपर कम्प्युटर्सही असतात. तर या सर्व डिव्हायसेस याच्या व्यतिरिक्त आता स्मार्ट वॉचही आहे तुमच्याकडे. अजून काय काय म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हनपासून तुमच्या घरचा होम पॉड, तुमचे स्पीकर्स, इवन तुमचा टूथब्रश देखील स्मार्ट झालेला आहे, आभासी जगाशी कनेक्ट झालेला आहे. म्हणून आता पुढचं आभासी जग समजून घेण्यापूर्वी आपण थोडं या यंत्रांच्या इतिहासात डोकावणार आहोत. आणि याला किती आठवडे लागतील मला माहीत नाही, पण आज आपण सुरुवात करूया. नेमकं आपल्याला हे पर्व किती दिवस चालवायचं आहे आणि ते कुठे नेऊन ठेवणार हे मला माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण या यंत्रांच्या टेक्निकॅलिटीजवर जास्त बोलणार नाही आहोत, तंत्रज्ञानाबद्दल जास्त बोलणार नाही आहोत, कारण की इंजिनिअरिंग शिकवणं किंवा इंजिनिअरिंगबद्दल प्रकाश टाकणं किंवा त्याबद्दलच्या आतमधल्या बऱ्याच बारकाव्यांमध्ये आपल्याला जायचं नाहीच आहे, कारण की ते सर्वांच्या डोक्याच्या वरचंच काम आहे. म्हणूनच कदाचित आपण या यंत्रांच्या निर्मात्यांना सलाम ठोकतो. आणि जसं की मी दुसऱ्या तिसऱ्या भागातच त्यांचा रेफरन्स दिला होता, त्यांचं नाव मला आठवत नाही आता, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ वर्ल्ड ज्यांनी बुक लिहिलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की 21वं शतक हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. आणि तंत्रज्ञानातील तज्ज्ञ हे या शतकातील जनतेचे देव, ईश्वर, निर्माते किंवा काही त्याला संबोधा तुम्ही, निर्मिक बनणार आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजिकल गॉड्स अशी ती टर्म आहे. खरं तर त्यांचं नाव आता मला आठवलं, ते शास्त्रज्ञ आहेत युवाल नोआ हरारे.
जे शास्त्रज्ञ म्हणजे इतिहासकार आहेत. खरं तर ते इतिहासाचे प्राध्यापक आहेत. जेरुसलम इथे इस्रायलमध्ये ते शिकवतात एका युनिव्हर्सिटीमध्ये, आणि त्यांनी ते बुक लिहिलेलं आहे, सेपियन्स द ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड. तर ते पुस्तक रेफर केलंच होतं मी दुसऱ्या की तिसऱ्या भागात. अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि यूट्यूबला हिंदीमध्ये अवेलेबल आहे. पण असो, तर त्यांनी जे म्हटलेलं आहे ते खरोखरच आता अस्तित्वात येत आहे. पुस्तक 10 वर्ष आधीचं आहे आणि ती जी भविष्यवाणी त्यांनी केली किंवा ते जे भाकीत त्यांनी वर्तवलं ते जवळजवळ सत्यात उतरत आहे. कारण की आपल्या सर्वांच्या प्रत्येक हालचालीवर काही कंपन्यांनी ताबा मिळवलेला आहे. त्याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने बोलतच आहोत. पण आज आपला विषय आहे यंत्रे ज्यांच्या माध्यमातून आपण आभासी जगाची सफर करतो. तर आणि चालू घडामोडींबद्दलही यातूनच एक लिंक मला मिळाली. कारण की कालच 20 एप्रिल 2021 रोजी ॲपलने या वर्षीची पहिली त्यांची कॉन्फरन्स घेतली आणि त्यात रिव्हील केले त्यांचे नवीन डिव्हायसेस iMac. तुम्हाला माहीत आहे विंडोज मेन फ्रेम कम्प्युटर पर्सनल आपण घरी वापरतो. मॉनिटर, CPU, सर्व गोष्टी त्याला माऊस, मॉनिटर, CPU असं डिवाईड केलेलं असतं सगळं. ते जे कम्प्युटर आहे त्याला iMac म्हणतात. ॲपलचं प्रोडक्ट आहे हे. तर ते यावर्षीचं नवीन काय त्यात का बनवलेलं आहे, त्यांनी काय काय दिलेलं आहे हे सर्व त्या कालच कॉन्फरन्समध्ये सांगितलं. आणि सोबतच iPadचे व्हर्जन्स नवीन येत आहेत त्याबद्दलही माहिती दिली आणि नवीन ऑपरेटिंग सिस्टम्समध्ये काय काय होणार आहे त्याबद्दलही थोडी माहिती दिलेली आहे त्यांनी. तर हे इव्हेंट्स दरवर्षी होत राहतात. ॲपलनेही यावर्षी एक पहिला इव्हेंट म्हणून प्रदर्शन केलं की त्यांचं येणारं iMac कसं आहे आणि त्यात काय काय होतं आहे वगैरे वगैरे. दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षीही आम्ही एन्व्हायरमेंटला हानिकारक ठरू नये म्हणून काय काय पावलं उचललेली आहेत आणि कसं आम्ही पदार्थांचं रिसायकलिंग करून उपयोगही केलेला आहे त्या गोष्टींचा. म्हणजे तुमचे जुने फोन्स घेतात ते आणि त्याचं मटेरियल रिसायकल करून त्याला पुन्हा वापरतातही असं म्हणणं आहे त्यांचं. आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटला खूप मदत होते आणि ॲपल दरवर्षी काहीतरी पराक्रम करून एन्व्हायरमेंटमध्ये आपलं योगदान देतं आहे असं कंपनी सांगते. पण त्याच्यामागची स्ट्रॅटेजी आणि त्याच्यातलं पॉलिटिक्स ते वेगळं आहे. त्याबद्दलही आपण कधीतरी बोलूच जेव्हा डिव्हायसेसचं सगळं बोलणार आहोत. पण हे चालू घडामोडीतलं एक ही घटना असल्यामुळे तिचा इथे उल्लेख करतो मी की कालच जे ॲपल युजर्स आहेत त्यांच्यासाठी बातमी आहे. आयफोनसाठी नाही आलं काही, पण iMac हे जे कम्प्युटर आहे त्यांचं, जसं त्यांचे बरेच आहेत iMac, मॅक मिनी किंवा मॅकबुक प्रो, मॅकबुक एअर, हे सगळे लॅपटॉप, मॅकबुक एअर आणि मॅकबुक प्रो हे लॅपटॉप्स आहेत आणि iMac आणि मॅक मिनी हे त्यांचे मेन फ्रेम कम्प्युटर्स आहेत जे सगळे ऑफिसेसमध्ये आपण विंडोजचे वापरतो. जसं बऱ्याच तुमचे इंटेल, डेल किंवा बरेच आता लोक बनवत आहेत, HP वगैरे तुम्ही बरेच लोक वापरत असाल. आजकाल ते डिव्हाइसही बदललेलं आहे. एका CPUमध्येच तुमचं सर्व काही येऊन जातं. CPU आणि माऊस इतके 2च डिव्हायसेस असतात. असंही कम्प्युटर आता मेनफ्रेम यायला लागलेलं आहे. त्यात तुम्हाला CPU वेगळं आणि परत ते स्पीकर्स वेगळे आणि त्यात तुमचं मॉनिटर वेगळं असं सगळं काही आजकाल राहिलेलं नाही आहे. मॉनिटर, CPU सर्व एकत्रच येतं आणि माऊस तुम्हाला तिथे अटॅच असतो. बस त्या स्क्रीनवर तुम्हाला सर्व काही करायचं असतं. तर हे एक शॉर्टर व्हर्जन म्हणून कम्प्युटरचं आलेलं आहे. त्या सर्वच कंपन्या आजकाल असं बनवायला लागलेल्या आहेत. पहिलेसारखं खूप जास्त यंत्रे एकत्र करून ते असेंबल करून कम्प्युटर वापरायची गरज नाही आता. पण तरी ते लॅपटॉप नाही. लॅपटॉप आपण वेगळं कॅरी करू शकतो. हे मेन फ्रेम कम्प्युटर जे पर्सनल कम्प्युटर आहे ते आपण कॅरी करू शकत नाही. CPUमध्ये जरी सर्व गोष्टी आल्या तरी आपण ते कुठेही घेऊन बसू शकत नाही, कारण की त्याला बॅटरी वगैरे सारखी गोष्ट नाही आहे. ते चालणार इलेक्ट्रिसिटीवरच. जसं तुमचं मेन फ्रेम कम्प्युटर चालतं घरचं तसं सेमच आहे, फक्त सर्व गोष्टी त्यांनी असेंबल करून CPUमध्ये मर्ज केलेल्या आहेत. इतकाच फरक आहे. तिथेच मॉनिटर, तिथेच सर्व काही, बाकी ते मेन फ्रेमच आहे. त्याला लॅपटॉपशी कम्पेअर करू नये. तर हरकत नाही. ह्या चालू घडामोडींमध्ये इतकंच बोलायचं होतं मला की ॲपलने सुरुवात केलेली आहे. मार्केटिंग दरवर्षी जी चुरशीची लढाई असते की कोणी कुठली डिव्हाइस आणली आणि त्यात काय काय दिलं, त्याचं उद्घाटन ॲपलने कालच 20 एप्रिलला केलेलं आहे. त्यांचं नवीन iMac आणि नवीन iPadचे व्हर्जन्स येत आहेत. त्याबद्दलचे त्यांनी बरेच बरेच फीचर्स आपल्या इव्हेंटमध्ये सांगितले. यूट्यूबलाही 1 तासाचा कार्यक्रम आहे तो, पण हरकत नाही. या सर्व गोष्टी दरवर्षीच चालतात आणि त्या कुरघोडीतून नवनवीन डिव्हायसेस उदयाला येतात, ऑपरेटिंग सिस्टम्स उदयाला येतात आणि त्याचे बळी आपण नेमके पडतो. अपडेट्समुळे आपले डिव्हायसेस स्लो होतात. आपण नवीन काहीतरी शोधण्याच्या नादात
अधिक ॲक्सेसिबिलिटी मिळवण्याच्या नादात आपल्यासारखे अंध किंवा इतर अपंग व्यक्ती डिव्हायसेसच्या मागे धाव घेतात. पण आपलीच गत ही नाही आहे, तर संपूर्ण जगच नवनवीन डिव्हायसेस दरवर्षी घ्यायला आतुर असतं. फोन जरी आपल्या स्वतःकडे असला एक, तरी दुसऱ्या वर्षी आलेला दुसरा फोन घ्यायची आपली इच्छा होते. बरेच लोक घेतातही. तर याच्यामागचं सायन्स काय आहे त्याच्यावरही बोलू आपण. पण आधी याचा इतिहास कसा आहे, कम्प्युटर्स कधी आले, का आले, त्याचं कशी प्रोग्रेस होत गेली आणि आजचं रूप आपल्याला कसं प्राप्त झालं आणि आजकालची जी चढाओढ आहे डिव्हायसेसची त्याबद्दलचं सायन्स, यावर आपण 1-2 आठवडे थोडं बोलणार आहोत आता, जेणेकरून पुढे सफर आभासी जगाची आपली थोडीशी सोयीस्कर आणि रीतसर होईल. कारण की मग हे डिव्हायसेस झालं की मग AIमध्येही वळू आपण, की AI नेमकं कसं काम करतं आणि काय त्याचा आपला रोल आहे आपल्या आयुष्यात. आणि मग आपण सोशल मीडियाकडे जाणार आहोतच. कारण की सोशल मीडिया हे सर्वात उशिरा उदयाला आलं या आभासी जगाच्या बाबतीत जर उल्लेख करायचा झाला तर, परंतु सर्वात झपाट्याने प्रगती केलेलं एक माध्यम आहे सोशल माध्यम म्हणजे. पण त्याच्यावर आपण बोलूच टप्प्याटप्प्याने. तर आजचा मुद्दा कम्प्युटर्स, संगणक, जे आभासी जगाच्या सफरीतील सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. म्हणजे आभासी जग हे संगणकावरच अवलंबून आहे किंवा संगणकामुळेच त्याची निर्मिती झाली. हे आपण आधीच 2-3 भागात बघितलेलं आहे की कसं कम्प्युटर्सला कनेक्ट करण्यासाठी इंटरनेटचं अस्तित्व आलं आणि त्यासाठी लोकांनी काय खस्ता खाल्ल्या आणि किती प्रयत्न करून हे सर्व कमावलं. तर हे कम्प्युटर जे आपण बघतो 1970 नंतर त्याची भरभराट आपल्याला दिसते इंटरनेटच्या माध्यमातून. त्याने काय काय काबीज केलं जगातलं हेही आपल्याला माहीत आहे. पण त्याचा नेमका इतिहास 19व्या शतकातला आहे. आजपासून 150 वर्षांपूर्वी. तुम्ही विचारही करू शकत नाही, तरी मी कमीच बोललो, 200 वर्ष म्हणायला पाहिजे खरं तर. आजपासून 200 वर्षांपूर्वी या संगणकाच्या निर्मितीला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील संगणक 1920 ते 22च्या दरम्यान बनण्याच्या प्रक्रियेत सुरुवात झाली होती आणि त्याचे जनक मानले जातात चार्ल्स बॅबेज. हेच कम्प्युटरचे जनक मानले जातात. त्यांनीच सुरुवातीच्या काळात काही मॅथमॅटिकल इक्वेशन्स सोडवण्याकरता एक डिव्हाइस म्हणून संगणक बनवण्याचा प्रयत्न केला होता. नेमकं कम्प्युटरचा अर्थ हाच आहे की मॅथमॅटिकल इक्वेशन्स जे आपण आपल्या स्वतःच्या डोक्याने सोडवू शकत नाही मोठमोठी आणि ज्यातून बऱ्याच गोष्टी साध्य आपल्याला करता येत नाहीत, अशा कॅल्क्युलेशन्ससाठी संगणकाची निर्मिती झाली आणि त्यात नंतर कोडिंग वापरल्या गेलं आणि कोडिंगचा वापर जेव्हा होऊ लागला, मोठमोठे आणि वेगवेगळे कोडिंग्स आणि गुंतागुंतीचे कोडिंग्स तयार होऊन संगणकाने बरीच कामे करण्यास सुरुवात केली. हा जो सगळा प्रवास आहे 150 वर्षांचा, त्यात चार्ल्स बॅबेज हे नाव सर्वात प्रथम कम्प्युटरचा जनक म्हणून उल्लेखणं गरजेचं आहे. परंतु असे असूनही चार्ल्स बॅबेजच्या आधीही कम्प्युटरचा इतिहास आहे. आता हे मी असं का म्हणतो आहे आणि तोही इतिहास 2-3 हजार वर्षांपूर्वीचा. आता हे मी असं का म्हणतो आहे कारण की आधीच मी उल्लेख केलेला आहे की मॅथमॅटिकल इक्वेशन्स सोडवण्यासाठीचं डिव्हाइस म्हणून संगणकाचा उगम झाला होता, त्याची निर्मिती करण्यात आली होती. 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्याची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु आपणा सर्वांना माहीत आहे की त्याआधीही काही गणितीय समीकरणं कठीण समीकरणं सोडवण्याकरता बरीच डिव्हायसेस अवेलेबल होती. त्यातलं अतिशय प्राचीन डिव्हाइस म्हणजे यंत्र म्हणजे सर्वांच्या माहितीतलं, ज्यांनी टीचर ट्रेनिंग केलेलं आहे, DED केलं आहे, त्यांना तर अधिकच माहीत आहे. आम्हाला अजूनही ॲबॅकस येत नाही, पण आम्हाला शिकवायला टीचर्स यायचे. तर ते ॲबॅकस हे जे यंत्र आहे, त्याच्यात ते तार असतात आणि त्यात मण्यांच्या त्या रांगा असतात आणि त्या मण्यांच्या रांगांद्वारे जे गणितीय सूत्र सोडवण्याचं काम केलं जायचं, कठीणातले कठीण. ते ॲबॅकस पहिलं संगणक किंवा पहिलं कम्प्युटर तर नाही, पण पहिलं गणक म्हणजे गणना करणारं कॅल्क्युलेटर मात्र नक्कीच मानलं जातं. आणि हे ॲबॅकस
इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूर्वीपासून वापरण्यात येत आहे. म्हणजे ते 3000 आणि हे 2000 असे एकूण 5000 वर्षांचा प्रदीर्घ इतिहास ॲबॅकसला लाभलेला आहे. आणि बऱ्याच ठिकाणी असं मानलं जातं की चायनामध्ये ॲबॅकसचं इन्व्हेन्शन झालेलं आहे. ली काई चेन अशा नावाने व्यक्ती होते आणि त्यांनी हे बनवलं असं मानलं जातं. परंतु ॲबॅकस हा जो शब्द आहे तो ग्रीक आहे. आता प्रश्न असा आहे की ग्रीक शब्द आहे ॲबॅकस आणि त्याचा शोध चायनाने लावला, हे काही तर्कसंगत मला वाटत नाही व्यक्तिशः. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रीक लोकांनीही वापरलं किंवा इजिप्तमधील लोकांनी वापरलं, सुमेरियन लोकांनी आणि भारतातल्या लोकांनीही वापरलं. त्याच्यामुळे सर्वच ठिकाणी ॲबॅकसचा वापर प्राचीन काळात झालेला आहे. इतिहासात इन्व्हेन्शन नेमकी चायनाने केली का याच्यावर क्वेश्चन मार्क आहे, परंतु बऱ्याच ठिकाणी असं मानलं जातं की त्याचं इन्व्हेन्शन चायनामध्ये झालेलं आहे. पण शब्द ॲबॅकस जो आहे हा ग्रीक भाषेशी संबंधित आहे असंही मानलं जातं. तर मग बाकी आपल्याला हे माहीतच आहे की जगात इतक्या संस्कृती आहेत विभिन्न, इजिप्शियन असो किंवा पर्शियन असो किंवा भारतीय असो किंवा चायनीज किंवा ग्रीक, या सर्वांची जननी एक कुठली तरी संस्कृती नक्कीच कुठेतरी असावी, आहेच ती. त्याचा इतिहासही आपल्याला माहीत आहे. बऱ्याच लोकांचे तर्क वितर्क, काही मतमतांतरही आहेत त्यात काही आपण जाऊ नये. परंतु ॲबॅकसचा इतिहास तसाच आहे की संपूर्ण जगभरात विस्तार पावलेल्या सर्व संस्कृतींनी गेल्या 5000 वर्षांपासून ॲबॅकसचा वापर केलेला आहे. आणि ते संगणकाचं त्या काळातलं एक छोटंसं प्रतीक म्हणून आपण अजूनही त्याला इतिहासात स्थान देतो. परंतु तिथून सुरू झालेला प्रवास आजच्या संगणकापर्यंतचा टप्पा गाठताना आपल्याला 5000 वर्षे लागली. आणि या 5000 वर्षांत केवळ हे संगणकच आलं असं नाही. 16व्या शतकात एक नेपियर बोन्स नावाचं एक डिव्हाइस आलं जे कॅल्क्युलेट करत होतं, प्लस मायनस करायचं. जॉन नेपियर नावाचे स्कॉटिश मॅथमॅटिशियन होते, त्यांनी ते बनवलं 16व्या शतकात. आणि 16व्या शतकाच्याच 5व्या किंवा 6व्या दशकात 1642-1650मध्ये बॅलेस पास्कल नावाचे एक फ्रान्सिसी शास्त्रज्ञ होते, फ्रेंच शास्त्रज्ञ. त्यांनी एक नवीन डिव्हाइस बनवलं पास्कल स्वतःच्या नावाचा. जॉन नेपियरचं डिव्हाइस स्वतःच्या नावाचं होतं, नेपियर बोन्स. तेही प्लस मायनस करायचं. आणि पास्कल यांनी त्याचं अजून एक सुधारित रूप बनवलं जे प्लस मायनसच करायचं, पण त्यांनी ते बनवलं. आणि याच काळात बॅलेस पास्कल यांचं जे यंत्र होतं पास्कल, वजाबाकी आणि बेरीज करण्यासाठी, त्याच्यातच थोडा सुधार करून जर्मन शास्त्रज्ञ गॉदर्ड लेबनिज यांनी न्यूटनसोबतही काम केलेलं आहे. गॉदर्ड लेबनिज यांनी मल्टिप्लिकेशन मशीन बनवलं. सुधारित आवृत्ती होती ती पास्कलची. त्याच्यात मल्टिप्लिकेशन तुम्हाला कळलंच असेल की वजाबाकी आणि बेरीज नंतर त्याने ॲडिट केलं की त्यात मल्टिप्लिकेशनही व्हायचा आणि भागाकारही व्हायचा. हा सगळा प्रवास आहे मल्टिफिकेशन मशीनपर्यंतचा, की ॲबॅकस नंतर कशी कशी कॅल्क्युलेटरची सुधारणा होत गेली, त्याचं रूप बदलत गेलं, डिव्हाइसेस बदलत गेली. परंतु आपण जो उल्लेख आधीही केलेला आहे की चार्ल्स बॅबेज हे संगणकाचे जनक, फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर मानले जातात. ते का? आता बघा, 1822मध्ये सर्वप्रथम तर ब्रिटिश गणिताचे प्राध्यापक होते. ते ब्रिटिश व्यक्ती होते. चार्ल्स बॅबेज हे गणिताचे प्राध्यापक होते आणि त्यांनी 1822मध्ये एक डिव्हाइस बनवलं डिफरन्स इंजिन नावाने. आता हे डिफरन्स इंजिन काय करायचं? कॅल्क्युलेशनची हार्ड कॉपी द्यायचं, प्रिंटिंगचं काम करायचं. इनपुट प्लस आउटपुट आणि त्याच्यात हार्ड कॉपी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ते डिव्हाइस किती आधुनिक होतं. बाकीचे कसे तुम्ही तिथे काउंट करू शकता, सगळं काही होतं, पण डिस्प्ले नाही व्हायचं, हार्ड कॉपी तुम्हाला मिळायची नाही, प्रिंट नाही व्हायचं. तर ही एक सुधारणा होती. आणि याच्यात अजून एक कमालीची गोष्ट, आणि माझ्या माहितीनुसार तरी मला वाटतं कोणी ऐकली नसेल अशी एक गोष्ट आहे चार्ल्स बॅबेजच्या काळात घडलेली, की 1922मध्ये त्यांनी ते जे इंजिन बनवलं डिफरन्स इंजिन, जे प्रिंटचंही काम करायचं, मॅथमॅटिकल इक्वेशन्सच्या जो काही राहायचं त्याचं समीकरण आणि त्याचं जे काही काय म्हणतो त्याला आपण हिशोब राहायचा सरळ भाषेत, तो सगळा प्रिंट व्हायचा, डिस्प्ले व्हायचा. त्या डिव्हाइसला फंडिंग न मिळाल्यामुळे ते डिव्हाइस पुढे प्रगती करू शकलं नाही. पण त्याच्या प्रगत रूपाला
अस्तित्वात येण्याकरता पुढील 20 वर्ष जावी लागली आणि त्यांनी चार्ल्स बॅबेजनीच 1842मध्ये ॲनालिटिकल इंजिन म्हणजे 1822मध्ये डिफरन्स इंजिन बनवलं. त्याला जास्त फंडिंग न मिळाल्यामुळे ते काम रखडलं, त्याचा प्रचार प्रसार किंवा विकास होऊ शकला नाही. परंतु चार्ल्स बॅबेज यांनी व्यक्तिगत काम करून 1842मध्ये ॲनालिटिकल इंजिन बनवलं. आणि याच्यात एक विशेष घटना जी मी आता बोलणार आहे, मला वाटतं आपण नसेलच ऐकलं, मी आधीही बोललो की या ॲनालिटिकल इंजिनमध्ये जगातला पहिला अल्गोरिदम, पहिला प्रोग्राम लोड करण्यात आला होता. आणि पंच कार्ड ज्याला नाव आहे ते स्टोरेज डिव्हाइस म्हणून काम करायचं, जे CPU आता करतं. पंच कार्डच्या वापर करून ते डिव्हाइस बनवण्यात आलं होतं, जिथे स्टोरेज डिव्हाइस म्हणून काम करायचं पंच कार्ड. आणि अल्गोरिदम बनवलं कोणी मित्रांनो? आश्चर्यकारक म्हणजे धक्कादायक आश्चर्य आहे, लोकांना नवलच वाटेल. लेडी ॲडा ऑगस्टा लव्हलेस. लेडी ॲडा ऑगस्टा लव्हलेस किंवा तुम्ही ॲडा लव्हलेस, ॲडा ऑगस्टा लव्हलेस किंवा लेडी ॲडा लव्हलेस, तुम्ही काही म्हणू शकता, पण पूर्ण नाव त्यांचं लेडी ॲडा ऑगस्टा लव्हलेस. ही पहिली महिला, तिने पहिला प्रोग्राम बनवला कम्प्युटरसाठी. किती म्हणजे माझ्यासाठी कमालीची गोष्ट आहे. आता मी हे सगळं बोलतोय, मला काही आधी माहीत नव्हतं. जसं मी आधी बोललो की निखिल भेंडे हे जे इतिहास बोलतोचे आपले आहेत सूत्रधार, त्यांच्यासाठी तो विषयाबद्दल रिसर्च करताना 10व्या वर्गात मला माहीत पडलं होतं चार्ल्स बॅबेजचं नाव, पण पहिला प्रोग्रामर ही महिला आहे जगातली हे मला आत्ता माहीत पडतंय, जेव्हा मी सफर आभासी जगाचीसाठी हे सगळं रिसर्च करतोय तेव्हा. तर त्यांनी पहिला अल्गोरिदम डेव्हलप केला आणि ॲनालिटिकल इंजिनमध्ये त्याचा वापर करण्यात आला. काम शेवटी तेच करायचं, तेही इंजिन की भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, पण असे इक्वेशन्स जे आपण मानवी डोक्याच्या आधारे करू शकत नाही, असे इक्वेशन्स ते सोडवायचं. पण नुसतं हेच केल्याने कम्प्युटर तयार होत नाही. त्याच्यामुळे 1800ची गोष्ट आहे मित्रांनो, मी वारंवार 1900 माझ्या तोंडात येतं आहे, पण 1822मध्ये डिफरन्स इंजिन जे उपयोगी ठरलं नाही, पण कम्प्युटरचं पहिलं रूप आणि त्याचं सुधारित रूप 1842मध्ये ॲनालिटिकल इंजिन तयार करण्यात आलं चार्ल्स बॅबेज यांच्याकडून. आणि लेडी ॲडा ऑगस्टा लव्हलेस यांनी पहिला प्रोग्राम, पहिलं सॉफ्टवेअरच हवं तर, आणि पहिलं अल्गोरिदम ज्याला म्हणू आपण, ते त्या इंजिनमध्ये, त्या डिव्हाइसमध्ये अपलोड केलं. आणि पंच कार्ड या स्टोरेज डिव्हाइस थ्रू इन्स्ट्रक्शन्स देऊन, तुम्हाला माहीत आहे आपण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो तसं तसं ते करतं, तर अशा प्रकारचं ते ॲनालिटिकल इंजिन होतं. तुम्ही जशा जशा इन्स्ट्रक्शन्स द्याल तसं तसं ते काम करणार आणि तुम्हाला हार्ड कॉपी देणार, तुम्हाला डिस्प्ले करणार की नेमकं काय आलं, काय झालं, काय प्रक्रिया झाली, त्याचं शेवटचं रूप जे काही असेल, निष्कर्ष, तो तुम्हाला हार्ड कॉपीमध्ये दिसायचा. ही सर्व गोष्ट चार्ल्स बॅबेजने घडवून आणल्यामुळे त्यांना फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर्स मानलं जातं. आणि ज्या 5 जनरेशन्स आहेत कम्प्युटर्सच्या, त्याची सुरुवात मात्र 1946मध्ये आलेल्या इनियाक कम्प्युटर्सने झालेली आहे. आता इनियाक कम्प्युटर्सवर बोलायच्या आधी पुन्हा एकदा मी एक गोष्ट सांगू इच्छितो. चायनामध्ये अबॅकसचा उगम झाला असं जे मी म्हटलं, त्याला मला शंका वाटत होती, ती नंतर दूर कशी झाली त्याच्यावर सांगतो मी आता. की एनियाक कम्प्युटर्स 1946मध्ये आलं, पण कम्प्युटर हा शब्द कसा आला, तर कम्प्यूट हेही एक ग्रीक शब्दात, म्हणजे हा ग्रीक शब्द आहे कम्प्यूट, आणि त्यातूनच कम्प्युटर शब्द आलेला आहे. त्याचा लॉंग फॉर्मही आहे. म्हणजे थोडक्यात समजा की ती व्याख्याच आहे कम्प्युटरची, लॉंग फॉर्म म्हणजे. आता ती व्याख्या काय आहे? कॉमन ऑपरेटिंग मशीन पर्टिक्युलरली यूज्ड फॉर टेक्निकल इंजिनिअरिंग रिसर्च, हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. पुन्हा सांगतो, कॉमन ऑपरेटिंग मशीन पर्टिक्युलरली यूज्ड फॉर टेक्नॉलॉजिकल इंजिनिअरिंग रिसर्च, हा कम्प्युटरचा लॉंग फॉर्म आहे. एकूण एक शब्द आहे त्याचा. C फॉर कॉमन, O फॉर ऑपरेटिंग, M फॉर मशीन, P फॉर पर्टिक्युलरली, U फॉर यूज्ड, आणि T फॉर टेक्निकल, E फॉर इंजिनिअरिंग आणि R फॉर रिसर्च. तर हे आहे कम्प्युटरचं पूर्ण रूप.
ती मशीन म्हणजे कम्प्युटर, कॉमन ऑपरेटिंग मशीन. बाकी पुढचं जे मी बोललो ते टेक्निकल इंजिनिअरिंग रिसर्च करण्यासाठीचं जे मशीन आहे ते आहे कम्प्युटर. नुसतंच मॅथमॅटिक्स नाही, कोडिंगवर सगळं चालतं, प्रोग्रॅमिंगवर सगळं चालतं. तर आता मुद्दा असा होता की कम्प्यूट हा शब्द आहे ग्रीक, परंतु कम्प्युटर हे त्याचं बदललेलं रूप आहे इंग्लिश. त्याचा लॉंग फॉर्म मी तुम्हाला सांगितला, व्याख्या सांगितली, प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे. तर आता मला जर इथे माहीत आहे आपल्याला की ग्रीक लोकांनी कम्प्युटरचा निर्माण केलेलं नाही आहे. कम्प्युटरचा जनक ग्रीक नाही आहे, ग्रीस नाही आहे, कम्प्युटरचा जनक इंग्लंड आहे. तसंच ॲबॅकसचा जनक ग्रीक नव्हता, चायनाच होता. शब्दच फक्त ॲबॅकस हा ग्रीक आहे आणि तो कदाचित नंतर रूढ झाला असावा. आणि दुसरी गोष्ट, चायनाने इन्व्हेंट केलं याचं कारण असं मानतो मी, म्हणजे योग्य असं मानतो, कारण की अजूनही रूस, जपान आणि चायनामध्ये ॲबॅकस हा तिथल्या शिक्षण व्यवस्थेचा भाग आहे. मित्रांनो, आपल्याकडे शाळेत ॲबॅकस शिकवतात किती माहीत नाही मला, पण माझ्या शाळेतले विद्यार्थी, मी शिकवतो तिथे, बाहेर ॲबॅकस क्लासला जातात. तर हा आपल्या शिक्षण प्रणालीचा भाग अद्याप नाही आहे. पण चायना, रशिया आणि जपानमध्ये अजूनही प्रायमरी एज्युकेशन सिस्टममध्ये, शैक्षणिक व्यवस्थेमध्ये, प्राथमिक शिक्षणात ॲबॅकस क्लासेस कंपल्सरीली त्यांना दिली जातात आणि तिथे मोठ्या प्रमाणात वापर केला जातो ॲबॅकसचा. त्याच्यामुळे असं एक मानलं जातं की जे रूढ आहे ते कधी जात नाही त्या समाजातून, तसं ते चायनासारख्या संस्कृतींमध्ये अजूनही ॲबॅकसचं तंत्रज्ञान अस्तित्वात आहे, वापरलं जातं. तर हा एक म्हणजे तर्कसंगत माझ्यासाठी ठरलं हे की एक ग्रीक शब्द आहे म्हणून ते डिव्हाइस ग्रीकांचंच असावं, हा तर्क लागू पडत नाही, कारण की तो कम्प्युटरवर लागू पडत नाही. खरं हे डिस्कशन, चर्चा, वादविवादाकडे वळते. त्याआधीच मी असं पुन्हा एकदा याला वाइंडअप करतो, समारोप करतो आजच्या भागाचा, की ॲबॅकसपासून सुरुवात आहे कम्प्युटरचं. ते एक प्रतिकात्मक रूप होतं. फक्त कॅल्क्युलेटर म्हणून ॲबॅकसचा वापर केला जायचा 5000 वर्षांना आधीपासून. चायनामध्ये जरी इन्व्हेंट झालं असतं तरी प्रत्येकानेच त्याचा त्या काळात वापर केला आहे. भारत, चायना, ग्रीस किंवा इजिप्त किंवा पर्शियन संस्कृतीने सर्वांनीच वापर केलेला आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच डिव्हायसेसच्या प्रवासातून 16, 17, 18 शतकाच्या नंतर 19व्या शतकात म्हणजेच 1822मध्ये पहिलं डिफरन्स इंजिन आणि 1942मध्ये दुसरं ॲनालिटिकल इंजिन, या दोन हार्डवेअर, हे दोन यंत्र, ही दोन डिव्हायसेस चार्ल्स बॅबेज या गणितज्ञाने बनवल्या आणि त्यात पहिलं सॉफ्टवेअर, पहिला प्रोग्रॅम, पहिले अल्गोरिदम रन करणाऱ्या महिला लेडी ॲडा ऑगस्टा लव्हलेस या होत्या. आणि या दोघांच्या मदतीने कम्प्युटर्सच्या अस्तित्वाला, म्हणजे काय म्हणू आपण, कम्प्युटर अस्तित्वात येण्याला एक सुरुवात झाली असं म्हणूया आपण. ते सुरुवातीच्या काळातलं कम्प्युटरच होतं. परंतु जसं मी आधीही उल्लेख केलेला आहे की 1842मध्ये ॲनालिटिकल इंजिन बनल्यानंतरही 100 वर्षे लागली खरं खुरं कम्प्युटर अस्तित्वात यायला. कारण 1946मध्ये आलेलं ENIAC कम्प्युटर, इलेक्ट्रिक कम्प्युटर होतं हे, ते 1946मध्ये अस्तित्वात आलं आणि ती खरी कम्प्युटर्सच्या 5 जनरेशनपैकी पहिली जनरेशन मानली जाते. कम्प्युटरच्या 5 जनरेशन आजपर्यंत अस्तित्वात आलेले आहेत असं मानलं जातं. 1946मध्ये आलेलं ENIAC कम्प्युटर हे त्यातलं पहिलं जनरेशन आहे. ते इलेक्ट्रिक कम्प्युटर होतं. आणि फन फॅक्ट, गमतीशीर मजेशीर गोष्ट आहे की या ENIAC कम्प्युटरच्या एका कम्प्युटरचं वजन होतं 30 टन किलोग्रॅम. तुम्ही विचार करू शकता, 30 टन किलोग्रॅम. तुम्हाला माहीत आहे असे 5 हत्ती जर काउंट केले आपण तर ते होतं 30 टन. 30 टन किलोग्रॅमचं होतं पहिलं संगणक, ENIAC कम्प्युटर, पहिल्या जनरेशनचं संगणक. पहिलं संगणक नाही, ते डिव्हायसेस बऱ्याच आल्या, पण पहिल्या जनरेशनचं कम्प्युटर म्हणून ENIAC कम्प्युटर 1946मध्ये आलेलं त्याला मानलं जातं. परंतु मित्रांनो, 30 टनचं हे कम्प्युटर आज आपल्या तळ हातापर्यंत येऊन पोचलेलं आहे. 30 ग्रॅमचं झालेलं आहे. अतिशय अकल्पनीय प्रवास आहे हा गेल्या 70 वर्षांचा कम्प्युटरचा. त्याच्यावर आपण पुढच्या भागात थोडक्यातच पण विस्तृत म्हणजे थोडक्यात विस्तार करू आपण या सर्व 70 वर्षातला. आणि पुढच्या भागात हे सर्व बोलू 17व्या भागात की नेमकं 30 टन वजन असलेलं कम्प्युटर आपल्या तळ हातावर यायला काय काय गोष्टी कारणीभूत ठरल्या, कसा कसा विकास होत गेला, कोणी कोणी हातभार लावला
आणि त्यातल्या कॉन्स्पिरसीजही आहेत काही, त्याच्यावरही बोलू थोडंसं, है ना. अवांतरही थोडंसं, म्हणजे ज्याच्यात काही तथ्य नाही त्याला कॉन्स्पिरसी म्हटलं जातं, त्याच्यावर आपण पुढच्या भागात थोडंसं बोलू की का बरं असं सगळं घडलं असावं वगैरे वगैरे. परंतु हेच सगळं आहे. आज तात्पर्य होतं माझं सगळं इतिहासावर बोलायचं आणि कम्प्युटरच्या टेक्निकॅलिटीजमध्ये न जाता, जनरेशनबद्दलही न बोलता, मी फक्त कम्प्युटरचा उगम कसा झाला तिथपर्यंतच बोललेलो आहो. आता कम्प्युटरचा विकास कसा झाला पुढच्या भागात आपण बोलू. आणि आता वळतो रेकमेंडेशनकडे. आणि आजचं रेकमेंडेशन इतिहासाबद्दलच काहीतरी असायला हवं, कारण की कम्प्युटरचा इतिहासच बघतो आहोत आपण. सर्वप्रथम तर मी रेकमेंड करतो सर्वांना, आता ते साहित्य उत्सवचे सदस्य असल्यामुळे काही विशेष नाही त्यात, पण मी इतिहास बोलतोचे काही भाग आपण नक्कीच ऐकू शकता, तुम्हाला जसा वेळ असेल तसा. भारताचा इतिहास त्यात सांगितला जातो. आमचे मित्र श्रीमान निखिल भेंडे हे त्या कार्यक्रमाचे सूत्रधार आहेत, सर्वेसर्वा आहेत. तेच सर्व माहिती संकलित करून आपणास देत असतात. शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजता साहित्य उत्सवावर हा कार्यक्रम प्रकाशित होतो. मी इतिहास बोलतो तेच रेकमेंड करतो आहे मी. त्यातले निश्चित आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या क्षेत्रानुसार काही भाग आपण नक्कीच चालू शकता भारताचा इतिहास तपासून पाहण्याकरता. आणि यांचं आज मी उदाहरण याकरता देतो आहे की चार्ल्स बॅबेज हे संगणकाचे जनक आहेत. 19व्या शतकात त्यांनी काम केलेलं आहे. ही माहिती मला 10व्या वर्गात असतानाच मिळाली, निखिल भेंडेंमुळेच मिळाली, कारण की त्यांचा वक्तृत्वाचा विषय होता अंधसप्ताहातला 21व्या शतकातील तंत्रज्ञानाचं विश्व, असा काहीतरी विषय जोही काही असेल. पण त्या आधारे आम्ही रिसर्च करायचो. त्यानेही थोडी रिसर्च केली, मी थोडी रिसर्च केली. तेव्हा आम्हाला माहीत पडलं चार्ल्स बॅबेज हे होते. पण त्या काळात कोणी चार्ल्स बाबेथ म्हणायचं, कोणी बॅगेज म्हणायचं, कोणी बॅबेज काहीतरी. आता ते चार्ल्स बॅबेज असं बऱ्याच लोकांकडून ऐकलं, म्हणून मी चार्ल्स बॅबेज मानतो नाव ते आता. तर हा सगळा इतिहास आहे या गोष्टीला लाभलेला, त्याच्यामुळे म्हटलं. आणि त्यांचं सदर इथे होतंही आणि छान आहे ते सदर भारताचा इतिहास माहीत करून घेण्याकरता. तर ते तुम्ही फॉलो करू शकता. आजच्या कार्यक्रमात त्या पहिल्या महिला प्रोग्रॅमरचं नाव घेताना मला तो प्रसंग जाणीवपूर्वक आठवला. 2004चा डिसेंबर आणि जानेवारी होता तो 2005चा. त्या काळात आम्ही हे सगळं केलं होतं. तेव्हा त्या महिलेचं नाव मला माहीत पडलं नव्हतं. प्रोग्रॅमरबद्दलचं माहिती तेव्हा मिळाली नव्हती, पण आता आहे की लेडी ॲडा ऑगस्टा लवलेस ही पहिली प्रोग्रॅमर महिला आहे. जिथे आज आपण संपूर्ण जगात महिला 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 करतो, पण असे उल्लेख आपल्याला मिळत नाहीत किंवा टाळले जातात. जे काही असेल आपल्यापर्यंत पोचत नाहीत. तर हे सगळं आहे. तर मी इतिहास बोलतो हे सदर तुम्ही नक्की तपासून बघू शकता आपल्या सोयीनुसार, वेळेनुसार. आवर्जून बघा. आणि दुसरी रेकमेंडेशन करतो, साहित्य उत्सवाचीच रेकमेंडेशन साहित्य उत्सवाला करणं, त्याच्यापेक्षा अजूनही एक चांगली बाहेरची रेकमेंडेशन म्हणजे करणं सोयीचं असेल. जर रेकमेंड करायचं आहे साहित्य उत्सव कसं करणार आपण, कारण की तिथेच आपण कार्यक्रम करतो आहे, त्याच्यामुळे बाहेरची एक रेकमेंडेशन करतो आहे. आणि ती रेकमेंडेशन आहे एक साय-फाय मूव्ही सिरीज. 1990च्या दशकात खूप गाजली ही सिरीज. हा चित्रपटांची शृंखला आहे मित्रांनो खरं तर. आणि त्याच्यातही सफर आभासी जगाचीचाच एक पैलू आहे की रोबोटिक्स, जे असं म्हणतात आजकालचे शास्त्रज्ञ की पुढच्या काळात डिव्हायसेस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स या सर्व गोष्टी मिळून सर्व जग चालवणार, माणसाच्या हातात काहीही राहणार नाही. त्या स्टोरी लाईनवर बेस्ड एक सिरीज आहे चित्रपटांची. त्या चित्रपट सिरीजचं नाव आहे टर्मिनेटर द जेनोसिस, टर्मिनेटर द डार्क फेट. हे 2015 आणि 19मध्ये आलेले चित्रपट आहेत, पण त्याचा पहिला चित्रपट 1990मध्ये वगैरे आलेला होता. आणि त्याच्यात अर्नोल्ड श्वार्झनेगर जर कोणी नाव ऐकलं असेल, अमेरिकन एका प्रांताचे गव्हर्नरही आहेत, पण त्याआधी ते एक ॲक्टर आहेत आणि एक बॉडी बिल्डर आहेत. तर असो, त्यांची ही चित्रपटांची शृंखला आहे. त्यातल्या फक्त 4थ्या भागातच अर्नोल्ड श्वार्झनेगर नाही आहेत, अदरवाईज सर्व भागांमध्ये आहेत. पण त्याचे सुरुवातीचे 3 भाग 2003पर्यंत जे आले आहेत ते अतिशय आकर्षक पद्धतीने बनवलेले आहेत आणि ते सर्वांनी बघावे असेच आहेत. हिंदीमध्ये अवेलेबल आहेत. नेमके कुठे कुठे हिंदीमध्ये अवेलेबल आहेत ते जरा शोधणं अवघड आहे, परंतु यूट्यूबलाही ते भाग मिळू शकतात आणि नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमला तर त्याचे काही भाग आहेत ते शोधूनच मिळतील. कारण की मी अजून पूर्ण सिरीज बघितली. मी हे टी व्हीवर बघितलेले चित्रपट आहेत 2000च्या काळातच, जेव्हा मी शाळेत असताना बघायचो टी व्ही तेव्हाच. त्याच्यामुळे त्याचे मी ऑथेंटिक रिसोर्सेस तुम्हाला पर्टिक्युलरली सांगू शकत नाही, पण जर कोणाला बघायचं असेलच तर नक्कीच तुम्ही चालू शकता सगळे प्लॅटफॉर्म्स. कोणी नेटफ्लिक्सवर, ॲमेझॉन प्राईमवर, हॉटस्टारवर किंवा यूट्यूबवर बघू शकता.
तर हे चित्रपट सर्वांनी बघावे की रोबोटिक्समध्ये भविष्य काय आहे आणि त्यात कसे कसे कॉन्सिक्वेन्सेस होतात, मानव आणि रोबोट्समध्ये कसं द्वंद्व होतं आणि त्यातून कोण विजयी ठरतं हे एक आकर्षणाचं केंद्र आहे. ते तुम्ही बघू शकता. त्याचं मी काही रिव्हील करत नाही स्टोरी वगैरे, पण हा बेस सगळा त्याचा आहे. जसं आज आपण डिव्हायसेसच्या हिस्ट्रीबद्दल बोलत होतो तर माझ्या डोक्यात हा चित्रपट आला, सकाळपासून होताच. म्हटलं हेच रेकमेंड आपण करूया. तर हरकत नाही. तो चित्रपट इतकं सुंदर सिरीज बनवलेली आहे की त्यातून आपल्याला आपलं भविष्य दिसतंय. जे भाकीत वर्तवलं जातं आजकाल शास्त्रज्ञांकडून, वैज्ञानिकांकडून, ते त्या चित्रपटातून चांगलं चित्रित करण्यात आलेलं आहे. म्हणूनच मग आपलं इथे शेवटचं वाक्य बोलतो आणि संपवतो की एव्हरीथिंग इज लिगल ऑन इंटरनेट. ठीक आहे, एव्हरीथिंग इज लिगल ऑन इंटरनेट. तुम्हाला काय हवं आहे तुम्ही इंटरनेटवरून विकत घेऊ शकता, एखादा रोबोटही घेऊ शकता. बट व्हॉट इज राईट? तुम्ही त्या डिव्हाइसकडून काय काम करून घेणार, ते योग्य आहे की अयोग्य आहे? व्हॉट इज राईट? यू और वी बेटर डिसाइड विथ आवर विजडम. ठीक आहे ना? तर हे आपलं वाक्य कायमस्वरूपी लक्षात असू द्या मित्रांनो. इंटरनेट वापरताना, आभासी जगात सफर करताना, एव्हरीथिंग इज लिगल बट व्हॉट इज राईट सतत डोक्यात ठेवून योग्य तेच पाऊल उचला, हीच सर्वांना विनंती. आणि भेटूया सफर आभासी जगाचीच्या पुढच्या भागात. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.